14 नोव्हेंबर 2023 बलिप्रतिपदा. कोल्हापुरात बळीराजा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याची सुरुवात मिरजगर तिकटी येथे वामनाच्या डोक्यावर पाय ठेवून करण्यात आली. नंदकुमार पडवळे हे वामनाच्या वेशात, त्यांनी मडक्यावर चितारलेल्या वामनाच्या डोक्यावर पाय ठेवला. वामनाचं डोकं फोडलं आणि मग मिरजकर तिकटीपासून या मिरवणुकीला सुरुवात झाली. बळीराजा महोत्सव समितीनं ही मिरवणूक आयोजित केलेली होती. कोल्हापुरातील शेकडो नागरिक बळीराजाचा जयघोष करत इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे म्हणत सामील झाले. धनगरी ढोल लेझिमीच्या तालावर मिरवणूक पुढे सरकली. बिंदू चौकात आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य सैनिक यांना अभिवादन करून मिरवणूक पुढे पापाच्या तिकटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. तिथून ती गंगावेशमध्ये, जिथं मंडप उभारलेला आहे त्या ठिकाणी आली आणि बळीराजा महोत्सव समितीच्या पुढच्या कार्यक्रमाला इथं सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात दिगंबर लोहार यांनी केली. प्रास्ताविक केल्यानंतर प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, सत्कार मूर्तींची ओळख करून दिली. त्यानंतर डॉक्टर आनंद मेंडसे प्रमुख वक्ते यांनी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना ठार मारण्याचं काम या देशातल्या प्रतिगामी शक्तीने केलं. अगदी माझे काका गोविंद पानसरे, आमचे मित्र दाभोळकर, धारवाडचे माझे मित्र कलबुर्गी, त्यानंतर गौरी लंकेश, या सगळ्यांनी समतेचा विचार मांडला, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार मांडला आणि म्हणून त्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं. मी असं मानतो की त्यांचं बलिदान आपण वाया जाऊ देता कामा नये. आमच्या अंगात जीव असेपर्यंत आपण हा विचार पुढे नेला पाहिजे, हे आपण ध्यानात घ्या. मित्रो, 2014 सालानंतर या देशामध्ये एक फार मोठं विचार मंथन आणि कृती होताना दिसते. देश दोन विचारामध्ये दुभंगला गेलेला आहे, विभागला गेलेला आहे. एक, पुन्हा एकदा या देशावरती मनूच्या विचारांचं राज्य यावं, मनुस्मृतीचं राज्य यावं असा म्हणणारा एक विचार. आणि दुसरा, जे संविधान या देशातल्या जनतेनं बनवलं, जे संविधान या देशातल्या समाज सुधारणांची जी चळवळ झाली त्यातनं पुढे आलं, जे संविधान स्वातंत्र्य चळवळीत जो विचार विकसित झाला त्यातून आलं, तो थेट महात्मा बसवेश्वरांच्या विचारापासून ते आतापर्यंत हा सगळा विचार बाबासाहेबांनी एकत्र आणला, विचार मंथनाच्या माध्यमातून एकत्र आणला आणि या देशाची घटना तयार झाली. ही घटना बदला, ही घटना बरोबर नाही. या घटनेमुळे देशाचा विकास होत नाही असा विचार मांडणारी एक शक्ती, आणि ही घटना आमची आहे, ही घटना समतेवर विश्वास ठेवणारी आहे, ही घटना विज्ञानवादी आहे, ही घटना देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे असं सांगणारे आम्ही सगळे लोक, असा एक संघर्ष या देशामध्ये आज सुरू आहे. संघर्ष आम्हाला पुढच्या काळामध्ये अतिशय जिकिरीनं
जिद्दीनं लढवायचा आहे. जेव्हा संघर्ष लढवण्याची आम्ही भाषा करतो तेव्हा न कळत आमच्यावरती एक जबाबदारी येते की संघर्षाचं मूळ काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. असा इतिहासकारांचं म्हणणं आहे. तो खरं तर विषय टी.एस. पाटलांचा. राजा बृहद्रथ नावाचा एक समतेवर विश्वास ठेवणारा राजा होता आणि त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग नावाचा एक होता. या पुष्यमित्र शुंगानं राजा बृहद्रथाचा तो सैनिकांची सलामी घेताना खून केला आणि देशातली पहिली प्रतिक्रांती झाली. याच बृहद्रथानं, याच पुष्यमित्र शुंगानं पुढे मनुस्मृती नावाचा ग्रंथ निर्माण केला असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ विषमतेवर आधारित आहे. हा ग्रंथ महिलांना शिक्षण देऊ नका असं म्हणणार आहे. हा ग्रंथ महिलांना कसलाही अधिकार मिळता कामा नये असं म्हणणार आहे. आज ही या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढणाऱ्या शक्ती आपल्या देशामध्ये आहेत. मित्रो, आज आपल्या देशामध्ये जे नवं संसद भवन उभं करण्यात आलं त्याच्या आतल्या बाजूला मनूचं स्मारक आहे. मनूचं स्मारक आहे हे आपण ध्यानात घ्या. आपण त्यावेळी विरोध केला, तक्रार नोंदवली, पण आमचं कोणी ऐकलं नाही. मनूचं स्मारक तुम्ही करता याचा अर्थ मनूचा विचार तुम्हाला मान्य आहे आणि त्या विचाराला अनुसरून तुमचा व्यवहार असणार आहे. त्यांना बोलावून घेतलं, त्यांनी अमर्त्य सेनना बोलावून घेतलं, विक्रम साराभाईंना बोलावून घेतलं. म्हणजे त्या काळातले हे भारतातले सर्वात उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ होते. त्यांना बोलावून घेताना सांगितलं की या पुढची वाटचाल ही शास्त्रज्ञांच्या मदतीनं आणि शास्त्रीय विचारावर आधारित असणार आहे. हा एक भाग. ज्यावेळी नव्या संसद भवनाची इमारत उभी करण्यात आली त्यावेळी कुणाला बोलून घेण्यात आलं? त्यावेळी जे कालबाह्य झालेले लोक आहेत, कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत, ते सगळे सोवळं नेसून हातामध्ये काठी घेऊन त्या ठिकाणी यत्न करायला आले. देशाची वाटचाल पंडित नेहरूंनी कोणत्या दिशेने केली आणि देशाची वाटचाल आज कोणत्या दिशेने होती आहे हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजेत. आणि मागणी केली पाहिजे आपण की मनूचा विचार आपण स्वीकारणार नाही. पण ते तुमच्यावरती लादतायत. कसं लादतायत बघा. हे फार गंभीर काम आहे. मनूनं स्त्रियांना शिकायला बंदी केली. आज सरकारनं काय केलेलं आहे? आज सरकारनं या देशातलं संपूर्ण शिक्षण व्यवस्था जी आहे या शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करायला सुरुवात केलेली आहे. बोलताना म्हणतात फुले शाहू आंबेडकर, पण मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनानं 62,000 प्राथमिक शाळा खाजगी कंपन्यांच्याकडे दिल्या. 9 खाजगी कंपन्या आहेत. यांना प्राध्यापकांना आरक्षण. त्यांच्या विषय पत्रिकेवरती या देशातल्या संपूर्ण रेल्वे विभागाचं आरक्षण आहे, खाजगीकरण आहे. 5 मार्ग आता अदानी साहेबांच्याकडे दिलेले आहेत. कसं केलं बघा त्यांनी. त्यांच्या ताब्यात रेल्वे स्टेशनचा ताबा आल्यानंतर स्टेशनवरती साफसफाई करणारा जो कर्मचारी वर्ग होता त्याला घरी पाठवलं आणि मशीन लावलं, ज्याला मॉपिंग मशीन म्हणतात. ते यंत्र या बाजून त्या बाजूला 10 मिनिटात जातं आणि सगळा प्लॅटफॉर्म साफ होतो. तांत्रिक दृष्ट्या हे बरोबर तरी असलं पण 25 कुटुंब आज बेकार झाले.
आम्ही असा विचार मांडणारे आहोत की भले यांत्रिकीकरण हळू येऊ देत, पण कुणाची भाकरी तुम्ही काढून घेऊ नका, हा विचार नाही आहे. मग ते तरुणांना काय सांगतात, आम्ही चंद्रावर गेलो, आम्ही मंगळावर जाणार, आता सूर्याकडे पण जायची तयारी आहे. शास्त्रज्ञांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मी पण एक शास्त्रज्ञ आहे. पण यालाच प्रगती म्हणतात असं नाही. मूळ मुद्दा असा आहे की या देशातल्या सर्व लोकांना किमान 2 वेळची भाकरी उपलब्ध आहे का? नाही आहे. या देशातल्या लहान मुलांना 2 वेळा जेवण मिळतं का? औषध मिळतं का? याच्यामध्ये आमचा क्रमांक 180 देशामध्ये 138वा आहे. इतकी आमची अधोगती आहे. आणि अशा प्रकारे या सगळ्या समाजाला खाजगीकरणाच्या माध्यमातून अधोगतीकडे नेण्याचं काम 14 सालापासून झालेलं आहे. या पद्धतीनं आंदोलन केलं, लाखो लोक रस्त्यावरती बसून राहिले, 1,500 ते 2,000 लोक रस्त्यावरती मरण पावले, पण लोक मागे हटले नाहीत. त्याने आंदोलन सुरू ठेवलं. याचा परिणाम म्हणून सरकारनं कायदे स्थगित केले. कृपा करून ध्यानात घ्या, कायदे रद्दबादल केलेले नाहीत, ते स्थगित केले. त्यांची अंमलबजावणी थांबवली. मार्च महिन्यामध्ये पुन्हा हेच निवडून आले. तुमच्या हातात आहे. मार्च महिन्यामध्ये पुन्हा हे निवडून आले, तर एप्रिल महिन्यामध्ये हे सगळे कायदे लागू केले जातील. हे ध्यानात घ्या. केवळ आता हलकी ढोल वाजवायचं काम राहिलेलं नाही मित्रांनो, समजून घ्यायला पाहिजे. माझं आयुष्य गेलं कामगार चळवळीत. आता कायदे असे करण्यात आले की तुमची कामगार संघटना रजिस्टर होत नाही. 4 लेबर लॉज ज्याला म्हणतात, जे कामगारांना संघटना बांधण्याचा हक्क नाही, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं. आणि आता त्यांचा डाव असा आहे की कारखान्यांचं यांत्रिकीकरण करायचं. कारखान्यामध्ये कामगारच नको असेल, जमिनीच्या आतलं तेल असेल, जमिनीच्या आतलं पाणी असेल, व्यापार असेल, ही सगळी संपत्ती या देशातल्या 10% लोकांच्या हातामध्ये आता एकवटलेली आहे. 90% संपत्ती 10% लोकांच्या हातामध्ये आणि 90% लोकांसाठी 10% सोर्सेस. आणि मग जेव्हा मला काही मिळत नाही तेव्हा मला असं वाटतं की माझी नोकरी यानं घेतली, माझा व्यवसाय याच्यामुळे बंद झाला. आणि मग गैरसमज पसरवायचे की एका समाजाची लोकसंख्या वाढती आहे, एका समाजाला लोकसंख्या कमी आहे, असे गैरसमज पसरवायचे. आणि या गैरसमजामधून भांडणं लावायची, वातावरण तंग करायचं आणि तुमचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचं. आमचं म्हणणं असं आहे की या देशातल्या लोकांचा या देशातील सर्व संपत्तीवरती अधिकार असला पाहिजे. तो त्यांना मिळाला पाहिजे. नाहीतर मग अगदी मुठभर लोक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या गुलाम करतील. एकदा तुम्ही आर्थिकदृष्ट्या गुलाम झाला की तुम्ही सामाजिकदृष्ट्या गुलाम होता, शैक्षणिकदृष्ट्या गुलाम होता, राजकीयदृष्ट्या गुलाम होता. आणि मग अगदी कमीत कमी लोक किंवा कदाचित एकच माणूस तुमच्यावरती राज्य करेल. आणि मग त्यातनं काय अनर्थ निर्माण होईल हे सांगता येणं आज कठीण आहे. गंभीर परिस्थिती आहे. कोणी सांगावं, सगळं जग 3ऱ्या महायुद्धाच्या दिशेनं चाललेलं आहे की काय, अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. इस्रायलनं पूर्णपणे त्या गाझापट्टीचा. प्राचार्य डॉक्टर आनंद मेंडसे यांच्या व्याख्यानानंतर अनमोल कोठडिया, डॉक्टर माधुरी चौगुले, शाहीर रंगराव पाटील यांचा बळीराजा पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी
शाहीर राजू राऊत आणि व्यंकाप्पा भोसले यांचे खास सत्कार करण्यात आले. आभार प्रदर्शन रवी जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन शफिक देसाई यांनी केले. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिगंबर लोहार यांनी केलं, तर पाहुण्यांची ओळख करून देण्याचं काम प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी केले. स्टेजवरती सुरुवातीला कॉम्रेड चंद्रकांत यादव, नंतर प्राचार्य डॉक्टर TS पाटील, त्या बाबूराव कदम, व्यंकाप्पा भोसले, उमेश पवार, रवी जाधव स्टेजवर होते. उमेश पवार हे अध्यक्ष होते. त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. या सर्वांचे अभिनंदन केले. इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.